हार्दिक पांड्या विरोधात पुण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मैदानावर केलेल्या कृतीवरून त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पण का ही तक्रार दाखल झाली आहे सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारचे अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। T20 2026 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवून ऐतिहासिक विजय मिळवला। पण या विजयाच्या जल्लोषात हार्दिक पांड्या एका मोठ्या वादामध्ये अडकलाय। पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये स्थानिक वकील वाजिद खान यांनी हार्दिक पांड्या विरोधात राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याची तक्रार दाखल केली आहे। विजयानंतर हार्दिकने तिरंगा आपल्या अंगाभोवती गुंडाळला होता। याच दरम्यान त्याची प्रेयसी महिका शर्मा तिथे होती। तक्रारीनुसार हार्दिक आणि महिका ट्रॉफी असलेल्या पोडियमवर काही काळ एकत्र बसले आणि काही सेकंद तिथे झोपले सुद्धा। राष्ट्रीय ध्वज अंगावर असताना अशा प्रकारे वागणं हा तिरंग्याचा अवमान असल्याचा दावा वकिलांनी केला आहे। मैदानावर एकमेकांना मिठी मारणं, किस करणं आणि अशा स्थितीत पोडियमवर झोपणं ही कृती चुकीची असल्याचं तक्रारदाराने म्हटलं आहे। पोलिसांनी सध्या तक्रार स्वीकारली असून तपास सुरू केला आहे, मात्र अद्याप FIR दाखल केला नाही। तुम्हाला काय वाटतं, हार्दिककडून खरोखर चूक झाली का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।